अंबे माते की जय, बुराई माते की। इथे देवी इथे पहिले प्रगट झाली होती आणि चौकी पहारा म्हणतात त्याला, पहारेकरांना बसण्यासाठी व्यवस्था आहे इथे। रायगडावर तुम्ही बघाल तर सेम दरवाजा मिळतो बघायला। शिवकालीन इंजिनिअरिंगचा अद्भुत, तेव्हाची कलाकुसर, त्याचा अद्भुत नजराणा म्हणता येईल याला। छोटं आहे कातळशिल्प पण आहे, कातळशिल्प छान आहे इथे। तर चला हे बघत आता आपण पुढे जाऊयात। ही विहीर भुयारी मार्ग आहे, तो मंदिराच्या, देवीच्या मंदिराच्या खालून याचा मार्ग पुण्याला सुंदर अशी राजवाड्यातली सकाळ, सकाळचे 6:30 वाजलेत। चला आपण आता आवरून घेऊया आणि बुराई मातेच्या मंदिरात जाऊया। त्यापैकी देवीचा अभिषेक करायचा योग आहे आपल्याला आज, तर जाऊयात चला। मित्रांनो, देवळातली आरती करून मग आपण आता दर्शनाला आलोय मारुतीच्या। इथे मारुतीचं स्थान आहे। इथून पुढे आता आपण जाणार आहोत महादरवाजाकडे। इथे खाली महादरवाजा आहे, तोही तुम्हाला दाखवतो चला। हॅलो गाईज, बोल इकडे बघ, इकडे बघ। हॅलो, कुठे चाललोय? महादरवाजा बघायला। इकडे हा मार्ग आहे गाईज, धोंडसे गावातून येणारा 2 मार्ग आहेत। हा तू सांग धोंडसे गावातून येणारा हा रस्ता आहे आणि आपण आलो तो पाच्छापूर मार्ग, दर्यागावचा मार्ग। 2 रस्ते आहेत येण्यासाठी। तर खास आपण तुम्हाला दरवाजाचं दर्शन घडवण्यासाठी इकडे चाललोय। हा पुढे बाकी रायगडाप्रमाणेच या दरवाजाचंही गोमुखी दरवाजा आहे। हा गोमुखी दरवाजा आहे, जसं रायगडावर जसा दरवाजा आहे गोमुखी, रायगडावर दरवाजा आहे तसं सेम गोमुखी दरवाजा आहे। याला घे। गोमुखी म्हणजे काय तर वैशिष्ट्य रचना तुम्ही बघाल। हा खालून येणारा रस्ता, आणि इथून वळसा घालून तुम्हाला दरवाजाकडे यावं लागतं। म्हणजे कोणी शत्रू वगैरे आलं तर डायरेक्ट समोर दरवाजा दिसत नाही। पूर्वीच्या काळी दरवाजा तोडण्यासाठी वगैरे हत्तींचा वापर केला जायचा आणि हत्ती असल्यावर तेवढं फोर्सफुली दरवाजाला फोर्स लावू शकत नव्हते। हे वैशिष्ट्य आहे। तुम्ही बघाल दरवाजावर पूर्वीचं कोरीव काम। हा दरवाजा आत्ता बा रायगड परिवार आहे त्यांनी बसवलेला आहे। त्यांनी मेहनत घेऊन वरपर्यंत दरवाजा आणलेला आहे आणि हा दरवाजा इथे बसवला आहे बा रायगड परिवारातर्फे। आपण दरवाजाच्या खालच्या बाजूला जाऊयात। वरनं दरवाजा पाहिला तर आपण खालच्या बाजूला दरवाजा पाहूयात। आतल्या बाजूला इथे चौकी पहाऱ्यासाठी, पहारेकरांना बसण्यासाठी, चौकी पहारा म्हणतात त्याला, पहारेकरांना बसण्यासाठी व्यवस्था आहे इथे व्यवस्थित। छोटा दरवाजातून आपण बाहेर जाऊयात। रायगडावर तुम्ही बघाल तर सेम दरवाजा मिळतो बघायला।
बस गाईज आता तिथे तुम्हाला प्राणी दिसतोय, त्यांनी त्याच्या पायाखाली हत्ती पकडलाय. पुढे काय? बस एवढा हत्ती पकडलाय. म्हणजे यातून तुम्हाला लक्षात येतं की तो प्राणी किती विशाल असेल आणि त्याचं विशालत्व इथे मेन्शन केल्याचं दिसतंय. दरवाजाच्या वरच्या बाजूने समोर दिसेल तुम्हाला तटबंदी बांधलेली आहे, शिवकालीन तटबंदी आहे आणि शिवकालीन इंजिनिअरिंगचा अद्भुत तेव्हाची कलाकुसर, त्याचा अद्भुत नजराणा म्हणता येईल याला. एवढ्या मोठ्या शिळा इथे लावणं, त्या घडवणं, त्या अशा जागेवर लावणं, ही कलाकुसर खरंच अद्भुतच आहे. दोन्ही बाजूला आता इकडच्या साईडची ही झाडांमध्ये झाडी आल्यामुळे तेवढी दिसत नाही आहे, पण अद्भुत अद्भुत नक्कीच अद्भुत. गाईज जेवढा रस्ता चालून खाली गेलो होतो तेवढाच चढून पुन्हा वरती आलोय मारुतीच्या मंदिरापाशी. तो पण या स्थानावर पोचलोय. तर अशी आख्यायिका आहे की मागेच थांबशील, इथे देवी इथे पहिले प्रगट झाली होती आणि त्यानंतर भृगु ऋषींनी देवीची स्थापना तिथे मंदिरात केली. तर इथे पण आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. पुढे दारुगोळा कोठार आहेत आणि त्याच्याच पुढे वेताळाचं स्थान आहे, तिथे दर्शन घेऊया आणि वाटेत अजून काय बऱ्याच गोष्टी दिसतील त्या बघूयात. ही दारुगोळा कोठार आहेत, पण पूर्वी फार म्हटलं जायचं धान्याची कोठार आहेत. आता इथे दारुगोळा कोठारांचा बोर्ड लावलाय. कोठार आहे, कसलं तरी कोठार आहे. तिथे लाईनीत 3 आहेत, 4 होती, 5 आहेत सॉरी. इकडे पलीकडे एक दिसतंय, हे दुसरं, हे तिसरं, याच्या पलीकडे एक चौथं आणि अजून पलीकडच्या साईडला एक आहे. 5 असे आहेत लाईनीत. तर चला तुम्हाला पण ते आतून पण दाखवूयात कोठार कसं आहे ते. इथे गुरं पण आहेत. इथे झाडं वगैरे पडलेली दिसत आहेत आतमध्ये, पण हे आहे बरंच लांब कोठार आहे इथे. चला पुढे अजून एक छान गोष्ट आहे ती दाखवतो तुम्हाला. कातळ शिल्प म्हणता येईल, छोटंसं आहे पण आहे ते तुम्हाला दाखवतो. कातळामध्ये कोरलेलं एक छान शिवलिंग आहे, शिवलिंग आणि नंदी आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, कातळ शिल्प म्हणतात. बाजूला नंदी आहे आणि शिवलिंग आहे छोटंसं. छोटं आहे कातळ शिल्प पण आहे, कातळ शिल्प छान आहे इथे. तर चला हे बघत आता आपण पुढे जाऊयात. वेताळाचं स्थान आहे इथे आणि बरीच झाडी झाली आहे, तर करूया थोडीशी साफसफाई करूया इथे. हा चौथरा आमच्या खंडागळे परिवारातर्फे बांधला गेलाय, त्यामुळे त्याची निगा पण आपणच राखूया. चला सगळ्यांनी मिळून छान स्वच्छता मोहीम चालू केली आहे. सगळं गवत छानपैकी स्वच्छ करून घेऊयात आणि मग स्वच्छ झालेला नजारा बघूयात. आता छान स्वच्छता झाली आहे मस्तपैकी एकदम, बघू शकाल तुम्ही. अरे बंब्या, हाय गाईज. चला मित्रांनो, ते आता वेताळ देवाला नमस्कार करून तर इकडे पुढे अजून एक ऐतिहासिक ठेवा तुम्हाला दाखवायला नेतो. ही वाट सरळ जाते
पुढे टकमक टोकाकडे. पण आत्ता आपण टकमक टोकाकडे नाही जाणार आहोत, कारण पाऊस आहे आणि बरंच चिकट झालं असणार. तिथे शेवाळ, कातळावर माती निसरडी झाली असणार आहे. त्यामुळे हा साधा दगड आणि हा कुठला दगड आहे साधा? हा साधा दगड. हा फुटतो. हा आता तो दाखव, तो वाजून दाखव. दुःखद गोष्ट ही की काही कर्मदरिद्री लोकांनी ही शिळा तोडली आहे. ही आमच्या लहानपणी आम्ही बघायचो, खूप मोठी शिळा होती, याच्या डबल ही शिळा होती. पण काही कर्मदरिद्री लोकांनी ती तोडली आहे आणि त्याचा दुसरा भाग इथे नाही आहे. सो काही विकृत माणसंही असतात अशी. खेदजनक गोष्ट आहे. तर हीच ऐतिहासिक ठेव आहे, त्याचं जतन आपण करायला हवं. थोडं तळ्याच्या इथनं खालच्या बाजूला येऊन एक शंकर महादेवाच्या मंदिराकडे जाणारा शॉर्टकट आहे. शंकर महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच चिंतोबा महाराजांचं स्थान आहे. सर्वात पहिले मानपान नैवेद्य चिंतोबा महाराजांना दाखवला जातो. सर्व चिंता दूर करणारा देव चिंतोबा महाराज. देवाला नमस्कार करून पुढे जाऊया. देवाला सांगूया आमच्या आयुष्यातल्या सर्व चिंता व्याधी दूर कर आणि पुढे निघूयात. तर पुढे जाऊयात आपण शंकराचं दर्शन घ्यायला. ताई 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 तसे शंकर मंदिरात शंकर बाप्पा सोबतच गणपती आणि इतर देवी देवतांचे देखील फोटो आहेत. सगळ्यांचं दर्शन घेऊया. अजून एक ऐतिहासिक गोष्ट दाखवूया. हे शंकराचं देऊळ आणि बरोबर याच्या मागच्या बाजूलाच हे इथे जे पत्रे ठेवलेले दिसत आहेत ती एक विहीर आहे. आणि ती विहीर साधी विहीर नाही, तर ती भुयारी विहीर आहे. भुयारी विहीर. आता थोडे पत्रे लावल्यामुळे पुढे अजून जाता येत नाहीये. पण या विहिरीचं सांगितलं जायचं पूर्वी ही विहीर भुयारी मार्ग आहे तो मंदिराच्या देवीच्या मंदिराच्या खालून याचा मार्ग पुण्याला निघतो असं म्हटलं जातं. की पूर्वी इथून पुण्यावरनं थेट देवीला ताजी फुलं यायची, इतर सामग्री इथून आणली जायची. हा भुयारी मार्ग होता. आणि आता जे पावसाचं पाणी येतं ते सगळा गाळ जाऊन बऱ्यापैकी ते बुजलं गेलं आहे. पण पूर्वी काही वर्षापूर्वी याचं उत्खनन करण्यात आलं होतं आणि त्या उत्खननामध्ये नाणी, शिवकालीन नाणी सापडली होती. पूर्वीची शिवकालीन माहिती नाही, पण जुनी नाणी सापडली होती. तसेच काही सर्प देखील त्याच्यात सापडले होते. मग ते सर्प सापडल्यामुळे त्याचं उत्खनन तिथेच रोखलं गेलं होतं, थांबवलं गेलं होतं काही गिर्यारोहकामार्फत. ते पुढे काय कंटिन्यू केलं नाही. तर असा एक छोटासा इतिहास माहिती आहे, मला माहिती असलेला तुम्ही सांगितला. तर चला, तर विहीर बघून आपण इथून पुढे जाऊयात राजवाड्याकडे. बघूया प्रसादाची तयारी कुठपर्यंत. जेवणाला इथल्या आपल्या काकांना मदत करूया थोडीशी. चला मित्रांनो, राजवाडा तर आपण पाहिला, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पंत सचिव वाडा. नवरात्रीत 9 दिवस जो प्रसादाचा कार्यक्रम होतो ते सगळं इथनंच मॅनेज केला जातो. इथून त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट, जो देवीसाठी
देवीसाठी जो महाप्रसाद बनवला जातो तो इथे बनवला जातो. आणि हे आमचे खंडगे काका हे स्वतः बनवतात. रोजचं जेवण हे यांच्या हातनं होतं. आणि त्यांचे सहकारी सगळे हे सर्व सहकारी यांच्या हातूनच रोजचं जेवणाचा कार्यक्रम होतो. हा आमचा वामन दादा, संजय काका. देवीच्या कृपेने इथे आलेला कोणीही माणूस उपाशी कधी खाली जात नाही. इथे हे सर्व कार्य घडवून आणण्यासाठी कष्टही खूप मोठे आहेत. जेवणासाठी लागणारे वस्तू घेणं सोपं आहे, पण त्या इथपर्यंत वरती पोहोचवणं, वरती आणणं हे खरं तर खूप मोठं कष्टाचं काम आहे. आणि जे सर्व ह्या माणसांकडनं, जे मंडळींकडनं केलं जातं. आमचा रामादादा पाणी घेऊन आलाय. आमचे काका, हे दोन महत्वाची मंडळी, दोन ज्यांच्याकडनं हा सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत होते. खूप कष्ट आहे त्यांचे. यांच्या कष्टामुळेच हे सगळं पार पडतोय कार्यक्रम. गाईज, जेवणाची सुरुवात झाली आता. आणि आपले हजारे बंधू इचू ब्लॉग बनतो. सर्व मंडळी आपली प्रसादाचा लाभ घेताना. चला मित्रांनो, आता जेवण झालेलं आहे आपलं पण. आणि राजवाड्यात सगळ्यांचा निरोप घेऊन आपण परतीच्या प्रवासाला लागलोय आपल्या. तर चला मित्रांनो, इमिडिएट चेंज इन प्लॅन. आपल्याला इथे शंकराच्या मंदिरामध्ये थोडासा विसावा घ्यावा लागेल, कारण पाऊस थोडा वाढला आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे आपण शंकर बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊयात. छान शंकराचं मंदिर. वा, हे ॲक्च्युली नंतर आधी हे ओपन अवस्थेत होतं. डागडुजी केल्यानंतर थोडं छान इथे झालं आहे तयारचं मंदिर. ओम नमः शिवाय. शंकराची मूर्ती इथे आहे. आणि ह्याच्याच मागच्या बाजूला, मागच्या बाजूलाच हे मोठं तलाव. मित्रांनो, आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा यायचो तेव्हा इथे या तलावात छान आंघोळ करायला यायचो सगळे. एक अद्भुत दृश्य. हेच दृश्य पाहण्यासाठी तर आपण इकडे येतो. पाऊस आला की असे ढग पूर्ण खालपर्यंत येतात. वाव, वाव, अद्भुत दृश्य. मित्रांनो, बरं झालं आपण शंकर मंदिराचा आसरा घेतला. हे बघा, पावसाने खूप जोरदार सुरुवात केली आहे. आपला थांबायचा निर्णय योग्य होता, नाहीतर आपण भिजून गेलो आहोत. त्यामुळे आपण थांबलो ते योग्य झालं. मित्रांनो, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. जवळजवळ अर्धा तास जास्त होत आलाय. पाऊस हा चालूच आहे अजून. मस्त थंडगार वातावरण झालंय. जोरदार पाऊस चालू आहे. मित्रांनो, तब्बल 1 तासापेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर आता आपण आपल्या मार्गाला निघालोय. आणि आपला यक्षित दादा बघा बसलाय. हाय का यक्षित? हाय.
तर हा होता आपला प्रवास. हा आपला सुधागड भुराई किल्ला. इथूनचा प्रवास. दमलोय आता खूप. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. नवीन ब्लॉगर सोबतचा व्हिडिओ कसा होता नक्की कमेंट करून कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो बाय गाइज.